सात्विक आहार हा हं. गर्भसंस्काराचा एक भाग आहे. बरोबर. सात्विक आहार आपल्याकडे म्हटलं पण गेलंय, की जेव्हा तुम्ही प्रेग्नंट असता, त्यावेळेस तुम्ही चांगलं खा, चांगलं बोला, हां. चांगलं श्रवण करा. आता श्रवण करण्यावरून अजून एक कथा आठवते ती सांगते. हिरण्यकश्यपू राक्षस होते. हां. कयाधू त्यांची पत्नी म्हणजे हं. तीही राक्षसच होती. परंतु कयाधूने नारद मुनींचं प्रवचन ऐकलं होतं. हं. कीर्तन ऐकलं होतं आणि त्या कीर्तनात तिला ती विष्णुमय जे कीर्तन होतं ते इतकं भावलं, की ती तो नामजप पूर्ण 9 महिने जोपर्यंत बाळ जन्माला येते तोपर्यंत करत होती. हां. त्याचा परिणाम काय झाला? राक्षस कुळामध्ये भक्त प्रल्हादाने जन्म घ्यावा. हां. म्हणजे तुमच्या आजूबाजूला काहीही वातावरण असू देत, हं. पण तुम्ही जर कॉन्सन्ट्रेट असाल तुमच्या गर्भधारणेच्या पासून गर्भसंस्कार डिलिव्हरी होईपर्यंत, हं. तर तुम्ही एक अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व जन्माला घालू शकता.